आता पुढच्या बातमीकडे वळूया, मुंबईकडे वळूया आपण। उद्धव ठाकरेंकडून मुंबईत मतदानाचा आढावा घेण्यात आलाय। मुंबईतल्या विविध मतदारसंघात जात ठाकरेंनी आढावा घेतलेला आहे। बघतोय आपण आता मुंबईतली बातमी। उद्धव ठाकरे स्वतः आढावा घेत आहेत। जिथे जिथे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्या सर्व मतदारसंघाचा ते आढावा घेत आहेत। तर उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब सकाळी जाऊन मतदानाचा हक्क बजावला होता। त्यानंतर 1 वाजले आहे। 7 पासून मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली। त्यामुळे 7 ते 1 वाजेपर्यंत नेमकं मुंबईत कुठून किती मतदान झालं, कसं मतदान झालं, या संपूर्ण गोष्टीची आकडेवारी उद्धव ठाकरे घ्यायचा प्रयत्न करताय। कल लावायचा कुठेतरी ते प्रयत्न करताय। आणि वैष्णवी, मुंबई सर्व पक्षांसाठी महत्त्वाची आहे। 36 जागा आहेत, मात्र सर्व पक्षांना वाटते की मुंबई आपलीच असावी। आणि उद्धव ठाकरेंबद्दल सांगायचं तर शिवसेनेचा मुंबई हा एक बालेकिल्लाच आपण म्हणू शकतो, एक स्ट्रॉंग होल्ड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा असो किंवा शिवसेनेचा पक्षाचा आपण म्हणतो तर आहे। आणि त्यामुळेच मुंबईतील जास्तीत जास्त जागा मिळाव्या म्हणून उद्धव ठाकरे पक्षाकडून आणि शिंदे गटाकडून सुद्धा मोठी लढत आपण पाहतो। त्या आघाडीशी युतीशी त्यांनी केली होती। आणि त्यानंतर आता मुंबईत नेमकं कुठल्या जागेवरती कसं चित्र आहे याचाच आढावा उद्धव ठाकरे घेताना दिसतात। उद्धव ठाकरेंबरोबर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई देखील आहेत। मुंबईतल्या विविध मतदारसंघात जात उद्धव ठाकरे स्वतः आढावा घेत आहेत। 6 तास झाले आहे मतदान प्रक्रिया सुरू होऊन आणि 6 तासाचा कल काय याचाच आढावा